नमस्कार मंडळी. आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना मनापासून माफी मागतो. कालच्या ब्लॉगला खंड पडलाय ना, कारण काही वैयक्तिक कारणामुळे आणि एक अंतविधी झाल्यामुळे काल व्लॉग काही करता आला नाही. पण आजचा दिवस पुन्हा तुमच्यासोबत शेअर करतोय. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे शिवांच्या शाळेच्या बस स्टॉपला. श्रीने तर सोबत असणारच ना. आणि काय गंमत, बस स्टॉपवर पोहोचलो तो शिवांशचा मित्र अर्जुन पुढच्या स्टॉपवरून धावत आला आणि त्यांनी एकमेकांना भेटून मस्त गप्पा मारल्या. त्यात श्रीनेचीही गमती झाल्या बरं का. आणि बघता बघता बस आली आणि शिवांश आणि अर्जुन दोघेही शाळेत निघून गेले. मग काय, मी श्रीनेची शाळेची तयारी करून दिली, त्यालाही शाळेत सोडलं. त्यानंतर स्वतःची तयारी केली आणि काही डॉक्टर्सच्या व्हिजिट होत्या, त्या लवकर लवकर आटोपल्या आणि परत घरी निघलो. परत येताना श्रीनेलाही शाळेतून घेऊन आलो. बरं, यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे श्रीनेची. श्रीने ना, त्याला एक खूप छान सवय आहे. शाळेतून आल्या आल्या स्वतःचे शूज काढतो, सॉक्स काढतो, नीट शूज रॅकवरती ठेवतो. बॅग ठेवायची पण त्याची एक ठराविक जागा असते, तो नेमका तिथेच नेऊन ठेवतो. अशा सवयी तुमच्याही मुलांना असतील ना? आणि कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या सवयी तुमच्या मुलांना आहे त्या नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. बरं, श्रेणीला घरी सोडून मग मी माझी एक तुटलेली छत्री होती, ती दुरुस्ती करायला गेलो. छत्रीवाल्या काकांनी मला 180 रुपये लागतील असं सांगितलं. आणि गंमत बघा, ती छत्रीची मूळ किंमतही 180 रुपये. मी म्हटलं, काका मग नवीन छत्री घेणं परवडेल नाही का मला? ते हसले आणि शेवटी 120 रुपयामध्ये त्यांनी छत्री दुरुस्त करून दिली. आणि इथे एक आवाहन करतो बरं का लोकांना, गांधी चौकात बसणाऱ्या त्या काकांकडे ज्या कोणी लोकांनी छत्री बनवायला दिल्यात ना, त्या लवकर लवकर घेऊन जा. त्यांच्याकडे खूप जास्त छत्र्या तिथे सांभाळून ठेवलेल्या आहेत, त्या तिथून घेऊन जा आणि त्यांनाही काही पैशाची मदत होईल, नाही का? मग तिथून निघताना गुळाच्या चाय पिण्याची तलब आली. मग काय, गेलो चाय प्यायला. चाय पिता पिता समोर राजकला थिएटरकडे लक्ष गेलं. थिएटरमध्ये वंश मूवीचं पोस्टर दिसलं. मला हा सिनेमा पाहायचा आहे, कारण आधी गुजरातीमध्ये होता, आता हिंदीमध्ये आल्यामुळे नक्की पाहिन. आणि हो, 19 सप्टेंबरला येणाऱ्या अरण्य मराठी मूवीचाही मला खूप उत्सुकता आहे. नंतर काय, तिथून परत आलो. घरी आल्यानंतर मुलांचा अभ्यास घेतला. दोघेही माझ्यासोबत छान अभ्यास करत खेळत होते. पण तेवढ्यात त्याची आई घरी आली ना, आणि काय सांगू, दोघांनी माझी पार्टी सोडून आईकडे धाव घेतली. त्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही हसू आलं. शेवटी शिवांशचा अभ्यास घेतला. शिवांशचा अभ्यास आटोपल्यानंतर त्याला घेऊन मार्केटला गेलो आणि त्याच्यासाठी एक नवीन बॅग घेऊन दिली. त्याच्या डोळ्यात ती खुशी दिसत होती आणि हा पाहून सगळं आनंद पण खूप होत होता. त्यानंतर घरी आलो, सगळ्यांसोबत वेळ घालवला. चला, आजच्या ब्लॉगची सांगता करण्याची वेळ आली. भेटूया उद्या. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.